कापूस अजून विकला गेलेला नाहीये, शेतकऱ्याच्या घरात पोरीचं लग्न आहे आणि 40-40, 50-50, 60-60 हजार रुपये इथं या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे। अरे यांना पेन्शन पाहिजे, अरे यांना 1.5 लाख रुपये पगार आहे आणि विहिरी मंजूर करायचे हे पैसे आणून देत आहेत, पैसे मागतायत आणि म्हणून इथं 10-10 हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याकडून जमा करून 2 लाख रुपये मी घेऊन आलेलो आहे आणि या पंचायत समितीच्या बीडीओ मॅडमला हे पैसे आम्ही इथं देतो आहे। त्यांना सांगतोय हे पैसे तुम्ही घ्या आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून द्या। सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। आता तो जो व्हायरल होणारा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ 1 वर्षापूर्वीचा म्हणजे एप्रिल 2023चा आहे, पण मात्र तो एप्रिल 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि तो व्हिडिओ आहे सरपंच मंगेश साबळे यांचा। मंगेश साबळे यांनी फुलंब्री पंचायत समिती समोर पैसे उधळले होते आणि त्या ठिकाणी पैसे कशासाठी उधळले होते, काय उधळले होते त्यांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर आता सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आता राज्यामध्ये देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि याच निवडणुकामध्ये जालना लोकसभा मतदारसंघामधून हेच मंगेश साबळे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि जालना लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। आता मंगेश साबळे यांनी 2023 मध्ये ज्या काही नोटा उधळल्या होत्या त्या नोटा कोणाकडून आणल्या होत्या, का आणल्या होत्या हे सुद्धा त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातूनच सांगितलं आहे की शेतकऱ्यांच्या ज्या विहिरी आहेत, शेतकऱ्यांना विहिरीसाठी लागणारं जे अनुदान आहे ते सरकारने द्यायला पाहिजे, पण मात्र ते अनुदान देण्यासाठी जे कर्मचारी आहेत ते त्या ठिकाणी पैसे मागत आहेत आणि लोकांकडून जमा करून आणलेला पैसा हा पंचायत समिती कार्यालयासमोर उधळला आहे असं सुद्धा मंगेश साबळे यांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं। आता मंगेश साबळे हे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाव या गावचे अपक्ष उमेदवार आहेत। शेतकऱ्यांसाठी ते लढत असतात, असे अनेक आंदोलनं उपोषणं ते जनहितासाठी करत असतात असं सुद्धा काही जण सांगतात, तर काही जण हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे अशी सुद्धा टीका मंगेश साबळे यांच्यावर करत असतात। आता मंगेश साबळे हे त्यांच्या हटके आंदोलनामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले, लोकप्रिय झाले। ते ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी लोक त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासुद्धा पुढे येतात। हे सुद्धा चित्र आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालेलं आहे। पण मात्र आता मंगेश साबळे हे जालना लोकसभा निवडणूक लढवणार असल्यामुळे सुद्धा चर्चेत आहेत आणि म्हणूनच त्यांचा जुना व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय असंच आपला या ठिकाणी म्हणावं लागेल। आता मंगेश साबळे ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत त्या ठिकाणी ते म्हणजे रावसाहेब दानवे। आता रावसाहेब दानवे हे महायुतीचे उमेदवार आहेत, मागच्या 25 वर्षापासून जालन्याचे खासदार आहेत आणि त्यांना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसकडून त्या ठिकाणी कल्याण काळे यांना सुद्धा उमेदवारी दिलेली आहे। वंचित बहुजन आघाडीकडून या ठिकाणी प्रभाकर बकले हे सुद्धा उमेदवार असणार आहेत, तर या ठिकाणी अपक्ष म्हणून मंगेश साबळे हे सुद्धा जालना लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। आता मंगेश साबळे यांच्यावर वारंवार अनेक प्रकारच्या टीका होतात, आंदोलनाच्या वेळी होतात आणि ते याच माध्यमातून प्रसिद्ध होतात असं देखील आपल्या या ठिकाणी मानावं लागेल। कारण की मंगेश साबळे यांच्या अनोख्या आंदोलनामुळे कधी टावरवरती चढून असेल, कधी MSEB मध्ये जाऊन आंदोलन असेल, अशा विविध आंदोलनामुळे ते सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेत, त्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत, म्हणून त्यांच्यावर अशा अनेक पद्धतीने टीका केली जाते। प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात की मंगेश साबळे यांनी गाडी का पेटून दिली होती, त्यांच्याकडे पैसा भरपूर झालाय का, त्यांनी अशा पद्धतीने पैसे का उधळले, यांच्याकडे पैसे भरपूर झालेत। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्वतः मंगेश साबळे यांनीच त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहेत। एकंदरीत आता लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि याच निवडणुकीच्या माध्यमातून मंगेश साबळे हे पुढे येणार आहेत। आता मंगेश साबळे यांचं नेतृत्व जरी सोशल मीडियावर लोकप्रिय असले तरी सुद्धा प्रत्यक्षात त्यांना काय अनुभव येतो हे आपल्याला निकालानंतर स्पष्ट होईल। पण मात्र एकंदरीत या संपूर्ण आंदोलनाबद्दल, व्हायरल होणाऱ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।